वर्षानुवर्ष इथलं नेतृत्व करणारे आमदार असतील, खासदार असतील, ते मराठा समाजाचे आहेत. मग त्यांना म्हणजे केवळ मराठा समाज म्हणून, कारण सगळ्या शिक्षणाची ही दुरावस्था आहे, याच्याकडे यांचं लक्ष नाही का? एक. आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये, खास करून आता आंदोलनानंतरची पहिली निवडणूक आहे, ह्याचे नेमके काय परिणाम होते? नक्कीच. या प्रश्नाकडे कुणाचंच लक्ष नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अगदी जे काही राजकीय नेते आहेत, ज्यांच्या काही संस्था आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, त्याच्यामध्ये आता समजा जसं टोपे आहेत, तर टोपेंच्या काही स्वतःच्या संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये ते बघतायत. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे प्रदीपजी, आमच्या जिल्ह्यामध्ये मी शालेय शिक्षणाची अवस्था जशी सांगितली, त्यापेक्षा भयानक विदारक अवस्था उच्च शिक्षणाची आहे. म्हणजे जर तुम्ही आता लातूरमध्ये आहात, तुम्हाला समजा आता कोणती एखादी डिग्री घ्यायची आहे, बीए व्हायचंय, बीकॉम व्हायचंय, एमएससी व्हायचंय, कोणत्याही विषयात एमकॉम व्हायचंय, तर तो प्राध्यापक तुमच्याकडे येईल, तुमचा अर्ज भरून घेईल, फीस घेईल. तुम्ही परीक्षेला येण्याची गरज नाही, दर वर्षाचे पासिंगचे मार्क्स मेमो तुम्हाला आणून देईल आणि डिग्री आणून देईल. अशी चोख व्यवस्था आमच्या जिल्ह्यात आहे उच्च शिक्षणाची. एकेका महाविद्यालयाचे प्राध्यापक जे आहेत, एकीकडे ते महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात आणि त्यांच्या 30 संस्था आहेत, 25-30 मोठ्या मोठ्या संस्था आहेत. आमच्याकडे वाघरूळ जहागीर नावाचं गाव आहे, त्या गावाची लोकसंख्या असेल 2-2.5 हजार आणि त्या ठिकाणी जे कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे 4,500. बापरे. पारद नावाचं गाव आहे, तिथे अशीच अवस्था आहे. तर उच्च शिक्षणाची सुद्धा इतकी भयंकर अवस्था आहे. पण त्याचं दुर्दैव असं आहे की सगळ्याच क्षेत्रात जे राजकारण आणि अपीजमेंट, लागून चालण्याची जी एक तो रोग जडलाय, तो रोग याला कारणीभूत आहे आणि तो राजकारण्यांमध्ये घुसलाय. त्यामुळे मतांच्या वोट बँक पॉलिटिक्समुळे या समस्येकडे आमच्या जिल्ह्यातल्या एकाही राजकीय नेत्याचं लक्ष नाही.